या बांधकामामध्ये आम्हाला भूमिती कळते, आर्थिक गणित समजतात, भाजीपाला करताना शेती कळते आणि आयुर्वेदही उमगतो. पुस्तकांचा खजिना आम्हाला वेगळ्या जगात नेतो, आमचं भावविश्वच बदलून टाकतो. हे सारं करताना कळत नकळत समाजाच्या मुख्य प्रवाहाशी आम्ही जोडले जातो. ज्या देशाशी आमचे पूर्वज कटिबद्ध राहिले, ज्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढले, त्याच देशात आम्ही गुन्हेगार ठरलो, मागास झालो, वंचित ठरलो. त्याच देशाचा नारा आज आम्ही लावत आहोत. या परिवर्तनाचा दुवा बनले आमचे काका गिरीश प्रभुणे. प्रभुणे काका कलाकार माणूस, स्वभावानं भटका विमुक्त. या माणसानं आमचा आक्रोश चित्रित केला, सर्वांसमोर आणला. पालावरचं जिणं पारधी या पुस्तकामधून, प्रासंगिक लिखाणामधून आमच्या जीवन संघर्षाचा परिचय करून दिला. प्रभुणे काका आमच्या पालांमध्ये नुसतेच डोकावले नाही, तर आमच्या वेदनांचे प्रवक्ते बनले. भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आमच्यावरील अत्याचारांना वाचा फोडली, त्याविरुद्ध आंदोलन उभी केली. त्यांच्या पुढाकारातून यमगरवाडीला भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी शाळा सुरू झाली. या शाळेच्या माध्यमातून त्या मुलांच्या गुणदोषांचा ताळेबंद काकांजवळ जमा झाला. शाळेमध्ये ही मुलं शिकत होती, शाळेत जात होती, पण लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना. त्यांच्या उचापती, मारामाऱ्या, रोज कुठे खारुट्या पकडतील, कुठे लावरं पकडतील, कुठे मोर आलाय मोर पकडतील, हे सगळे उद्योग आम्ही त्यांना असं वाटतं की हे करू नये, हे शिकार करू नये, हे करू नये. त्यांनी फक्त लिहावं, वाचावं, पुस्तकं वाचावी, पण ते निसर्ग वाचत असतो, झाडं हे करत असत. खोकल्याला लागणारं औषध कुठलं आहे, कुठल्या बाबळीचा डिंक चांगला आहे. गेल्या 12-15 वर्षाच्या काळात यमगरवाडीचा प्रकल्प मैलाचा दगड ठरला. या कालावधीत त्या प्रकल्पाचा लेखाजोखा तयार झाला. यमगरवाडीचा ज्या वेळेला हा प्रकल्प खूप चांगला झाला, नावारूपाला आला, आजच्या काळामध्ये भटक्या विमुक्तांमधला एक आदर्श प्रकल्प आहे तो. यमगरवाडीमध्ये आश्रमशाळा, शिक्षण जे आहे ते शासनाची जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या आधारावर दिलं. आणि त्यामुळे 15-16 वर्षात लक्षात असं आलं की ज्यांच्याकडे काही वनस्पतीचं ज्ञान होतं, वडारांच्या मुलांकडे काही पाथरवटाच्या ह्याच्याकडे काही ज्ञान होतं, वैदूंच्या मुलांकडे ज्ञान होतं, हे सगळं 12-15 वर्षात नष्ट झालं. आणि ते चांगले 12वी झाले, आपल्यासारखे झाले. म्हणजे मूळचं ज्ञान तो वैदू, जर त्याला वैद्यकीयचं ज्ञान आधुनिक मिळालं असतं, आयुर्वेदाचं मिळालं, तर कदाचित तो डॉक्टर चांगला झाला असता. काकांच्या डोक्यात गुरुकुलाची कल्पना आकारास आली. त्यांनी या संदर्भात विविध मान्यवरांशी चर्चा केली. त्यातून ही कल्पना अधिक स्पष्ट झाली. चिंचवडच्या क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीनं ही कल्पना पेलली. समितीनं चिंचवडमधील चापेकरांच्या जुन्या वाड्याचा जीर्णोद्धार केला होता. त्याचं क्रांतीतीर्थात रूपांतर केलं होतं. 2006 क्रांतीवीर चापेकरांच्या वाड्यात गुरुकुलाचा आरंभ झाला. हा वाडा आमच्या प्रगतीचा सोपान झाला. प्रभुणे काका शाळा सुरू करत आहेत ऐकल्यावर पालापालातून मुलं जमली. त्याचबरोबर यमगरवाडीतून पुण्यात शिकायला आलेली काही मंडळी या कामात सहभागी झाली. शालेय वातावरणाने हा वाडा दुमदुमला, तसाच आमच्या उचापतींनी गाजू लागला. एका जागी न बसणारे, सतत गोंधळ करणारे, एकमेकाला शिव्या देणारे, शिक्षकांना उलट उत्तर देणारे, आणि या मुलांना कसं शिकवावं हा एक मोठा प्रश्न होता. आणि आम्ही त्यातून सुरुवात केली. केवळ गोष्टी आणि गाणी या आधारावर शिक्षण सुरू झालं. जवळच चिंचवड गावात मोरिया मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये खूप मोठी यात्रा असते दर चतुर्थीला, आणि त्या यात्रेमध्ये अन्य वस्तू विकायला येतात. आणि आमच्या गुरुकुलातली मुलं
दर चतुर्थीला तिथे जायचे आणि खिसे भरून भरून साहित्य घेऊन यायचे, कानातलं, गळ्यातलं. आणि एकही पैसा नसताना ते चोरून आणलेलं असायचं. आणि दर चतुर्थी झाली की दुसऱ्या दिवशी शिक्षकांना तर सर्वांच्या पेटी तपासणं आणि त्यांचं साहित्य काढून घेणं हा एकच आम्हाला हे असायचं. पिढ्यानपिढ्या जडलेल्या सवयी आम्हाला पुन्हा एकदा समाजापासून दूर नेऊ लागल्या, गुरुकुलाबद्दल आढी निर्माण करू लागल्या. परंतु समितीच्या कार्यकर्त्यांनी हा सारा रोष पत्करला, संयम दाखवला. गुरुकुलाचं नव्या जागेत स्थलांतर झालं, त्याला कलात्मक रूप मिळालं. अन्य शाळांच्या तुलनेत आमचं गुरुकुल सर्वार्थाने वेगळं ठरलं. अगदी त्याच्या नावापासून, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम. म्हणून मग आम्ही पुनरुत्थान म्हणजे समाजाचं पुनरुत्थान, राष्ट्राचं पुनरुत्थान. समरसता, आजची विषमता आहे, इतके प्रयत्न झाले पण विषमता दूर होत नाही. मग आधी तो समरस झाला, सर्वजण एकमेकाच्या सुखदुःखांशी, आणि सर्वांनी म्हणून याचं पुनरुत्थान करायला ठरवलं तर होईल. म्हणून समरसता आणि गुरुकुलम. गुरुकुलम आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये 70, 80, 100 मुलं असतात. या ठिकाणी गुरुकुल म्हणजे फेस टू फेस, प्रत्येकाच्या मध्ये जे कौशल्य आहे, गुण आहेत, त्यांचं वर्धन करायचे, अवगुण आहेत ते काढून टाकायचे. आणि याच्याकरता आम्ही ही पद्धत आहे की गुरुकुलाच्या पद्धतीने मुलांचं हे करावं. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम. थोडं अवघड वाटत होतं नाव सुरुवातीला, मोठं वाटत होतं, पण आता रुळलं ते. आम्हाला रुळायलाही थोडा वेळ लागला. एका जागी बसणं आम्हाला माहीतच नव्हतं. आमची भांडणं व्हायची, माऱ्या चालायच्या, शाळेत लक्ष लागायचं नाही. कोणाच्या बापाला तुरुंगात टाकलं तर कोणाच्या आईचा खून झाला, अशा बातम्या यायच्या. या कल्लोळात आमचं शिक्षण चाललेलं. पण आता मात्र आम्ही रमलो, घडू लागलो, दुर्गुणांना सोडू लागलो. ज्या चतुर्थीच्या यात्रेत आम्ही चोऱ्या करायचो, त्याच यात्रेत आता आम्ही बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल लागतो. हा सगळाच बदल आम्हाला सुखावतो. गुरुकुलानं शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहेच, तसंच आम्हालाही नवी ओळख दिली आहे. पण आपल्याला जर अशी शाळा भेटली तर सगळे मुलं मोहरी शिकून मोहरी जातील. मोहरे कुठे जायचंय? आपल्या जीवनाच्या लक्ष्याकडे. जीवनाचं लक्ष्य काय आहे तुझ्या? मोठं व्हायचं. त्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे. त्यामुळे आमची ही गोष्ट संपणार नाही, विकसित होईल, विस्तारत जाईल. त्यामुळे अन्याय, अत्याचार, त्याच्या विरुद्ध लढणं, मग तो भटकेमुक्त विकास परिषदेचा यमगरवाडीच्या सगळा संघर्ष यात्रा जी होती, त्याच्यातनं हे कळलं की नुसतं संघर्ष करून काही होणार नाहीये, त्यांना जगण्याकरता एक वेगळा दिला पाहिजे. तसंच शिक्षणातनं सर्व समस्या दूर होऊ शकतील अशा प्रकारचा एक आराखडा आणि भटकेमुक्तांचं पुनर्वसन कसं करावं त्याची ही एक पुनरुत्थान समरसता गुरुकुलम हा एक मॉडेल ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं करण्याचा हा प्रयत्न.